नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। महावितरण भरती 2023, 24 आणि आता 25 त्यामध्ये जे काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये JEE अकाउंट असिस्टंट आणि विद्युत सहायकच्या ज्या पोस्ट होत्या त्या विद्युत सहायक महावितरण म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन वायरमन बेस आणि COE बेसवरची जी एक्झाम होती ती आता पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे 20 ते 22च्या दरम्यान मेच्या दरम्यान होणार आहे। 2 दिवसाआधी मित्रांनो महावितरणनी अनपेक्षितपणे म्हणजे जे काही म्हणतो आपण की काहीच माहीत नसताना किंवा अनपेक्षितपणे अनएक्सपेक्टेडली एक्झाम पॅटर्न बदलला। त्यांनी नॉन टेक्निकलला जास्त वेटेज दिलं, टेक्निकलला थोडं कमी वेटेज दिलं आणि विद्यार्थी मित्र 2 वर्षापासून 3 वर्षापासून टेक्निकलचा अभ्यास करत होते। परंतु कसं असते की ज्याचं वेटेज जास्त त्याचा अभ्यास जास्त असं करण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थ्यांचं कसं आहे की फक्त टेक्निकलचा अभ्यास करण्यात आला आणि नॉन टेक्निकलचा अभ्यास हा कमी करण्यात आला किंवा नाही करण्यात आला, कारण नॉन टेक्निकलला वेटेज कमी होतं। ॲक्च्युली सगळं पोर्शन करणे भाग आहे, सगळं पोर्शन तुम्हाला करावंच लागते जेव्हा एक्झाम असते तेव्हा, कारण कधी कुठल्या पोर्शनचं तुमचं कामात पडेल काही सांगता येत नाही। ठीक आहे, त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्या, बऱ्याचशा याच्यामध्ये जे काही आंदोलन वगैरे घडली बऱ्याचशा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे इन्स्टिट्यूट्स आहे, अकॅडमीज आहे मोठ्या मोठ्या, तिथे आंदोलनं करण्यात आली, जे काही निवेदन देण्यात आले। त्यानंतर कालच्या तारखेला, कालची डेट ही अतिशय महत्त्वाची होती, कालची तारीख ही महत्त्वाची होती। कालच्या तारखेला काही महत्त्वाच्या घडामोडी मंत्रालयामध्ये घडल्या किंवा जे काही आमदार खासदारा थ्रू जे काही निवेदन देण्यात आले होते, काही तोंडी देण्यात आले होते, काही लेखी देण्यात आले होते, त्यानुसार काल असे प्रयत्न सगळ्या चहूबाजूंनी करण्यात आले आणि त्यानुसार एक्झाम पॅटर्नमध्ये आणखी पुन्हा बदल करण्यात आला। तो एक्झाम पॅटर्नमध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे तो आपण आधी बघू, तो समजून घेऊ। मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट समजून सांगायचा प्रयत्न करतो। त्यानंतर त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे की बा हा कोणत्या बेसिसवर बदलण्यात आला किंवा त्याच्या मागे काय घडलं ते सुद्धा मी सगळे पॉईंट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। शुद्धीपत्रक परत त्यांनी काढलेलं आहे 2 तारखेचं, म्हणजे कालच्याच तारखेचं आहे। त्याच्यामध्ये डायरेक्ट एक्झाम पॅटर्नवर आपण येऊ। एक्झाम पॅटर्नमध्ये त्यांनी तांत्रिक म्हणजे जे काही आपलं इलेक्ट्रिशियन वायरमनचं जे सिलेबस आहे त्यानुसार 25 प्रश्न 55 मार्क्स केलेले आहे, जे आधी 50 प्रश्न 110 मार्क्स होते, म्हणजे 2.2चं वेटेज राहणार आहे प्रत्येक प्रश्नाला ॲज इट इज जे आधी होतं ते। ठीक आहे, त्यानंतर रिजनिंग 20 प्रश्न 10 मार्क्स, ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित मॅथ्स त्याला आपण 15 प्रश्न 7.5 मार्क आणि मराठी लँग्वेज 15 प्रश्न 7.5 मार्क। मराठी आणि इंग्रजी 2 भाषेमध्ये हा पेपर होणार आहे। ठीक आहे, तुम्ही दोन्ही भाषेमध्ये क्वेश्चन तिथे चेक करू शकता। 75 मिनिटाचा वेळ आहे, मिनिटांमध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे। असं अपेक्षित होतं की मिनिटांमध्ये बदल करायला पाहिजे होता, पण तो करण्यात आलेला नाही आहे। ठीक आहे, काय हरकत नाही। 75 प्रश्न 80 मार्काचा इथे घेतलेला आहे, टोटल 80 मार्क्स होतात। आणि त्यानुसार बघा टेक्निकलला आता वेटेज आलेलं आहे, टेक्निकलला आधीसारखं वेटेज आलेलं आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं टेक्निकल चांगलं, ज्या विद्यार्थ्यांनी टेक्निकलवर जास्त अभ्यास केलेला आहे त्यांचा इथे थोडा फायदा होईल। नॉन टेक्निकललाही तितकंच महत्त्व आहे। 55 मार्क्स तुम्हाला टेक्निकलसाठी आहे आणि 25 मार्क्स तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी आहे। पॉईंट सांगितलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे। निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जर तुमचा प्रश्न चुकला तर, जर तुम्ही सोडवलाच नाही तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे तुमचे मायनस मार्क होणार नाही। परंतु जर तुमचा प्रश्न चुकला असेल तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे टेक्निकलचा जर तुमचा प्रश्न चुकला, जर 4 प्रश्न चुकले तर तुमचं 2.2 मार्क्स हे कमी होतील। आणि नॉन टेक्निकलचा जर चुकला, कारण की प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क आहे नॉन टेक्निकलमध्ये, जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर अर्धा मार्क कमी होईल। ठीक आहे, आणि एक प्रश्न चुकला टेक्निकलचा तर काहीतरी ते 0.55 मार्क्स तुमचे कमी होतात जर टेक्निकलचा एक प्रश्न चुकला तर, आणि नॉन टेक्निकलचा जर एक प्रश्न चुकला तर 0.12 असे मार्क्स तुमचे मायनस होतात। ठीक आहे, आणि हे जे आहे हे तुमचं 80 मार्काचा हा पेपर आहे, परंतु हा कन्वर्ट होणार आहे 90मध्ये, 100मध्ये होणार नाही, 90मध्ये होईल नॉर्मल याचा। आणि बाकी ज्यांचं बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे म्हणजे जे आउटसोर्सिंग झालेले आहे त्यांना प्रत्येक वर्षी 2 मार्क असे 5 वर्षाचे 10 मार्क इथे मिळणार आहे, तर ते 100मध्ये कन्वर्ट होतील, तुम्ही 90मध्ये कन्वर्ट व्हाल, तुम्हाला 90पैकी जे काय ते मार्क मिळतील। त्यानुसार तुमची 100%ची पर्सेंटमध्ये यादी निघत असते, मार्कामध्ये निघत नाही, पर्सेंटमध्ये निघत असते। 100%मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले म्हणजे 80पैकी तुम्हाला जेवढे असतील त्याचं 100%मध्ये कन्वर्जन करून मग त्याची मेरिट लिस्ट लागत असते। तर मित्रांनो हा बदल त्यांनी केलेला आहे। बघा आधीचा जो पॅटर्न होता तो 150 मार्क्स आणि 130 प्रश्न असे होते, त्यानंतर त्यांनी चेंजेस करून 75 प्रश्न आणि 150 मार्क केले आणि 75 मार्काचा हे दिला होता, टाईम दिला होता, 75 मिनिटाचा हा टाईम दिला होता। ठीक आहे, यामध्ये बघा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की यांना आता वेळेवर जर त्यांनी चेंज केला पेपर वगैरे किंवा जे काही त्यांचे 3 शिफ्ट आय थिंक 3 दिवसाचे 9 शिफ्ट होतात, 9 शिफ्टचा जर पेपर चेंज केला तर त्यांना वेळ लागेल, डिले होऊ शकतो, एक्झाम डेट ही पोस्टपोन होऊ शकते। पण तसं न करता
IBPS आणि महावितरणचं डिस्कशन झालं यावर. सांगितलं की पेपर चेंज न करता आपल्याला फक्त वेटेज चेंज करायचं आहे, त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. कारण की पॉलिटिकल प्रेशर आलेलं होतं. पॉलिटिकल जे काही तुम्ही आमदार खासदारांकडे निवेदन दिले होते तसे कॉल्स तिथे गेले होते मंत्रालयामध्ये आणि काही जण भेटणं वगैरे हे सुद्धा प्रकार झालेले आहे. त्याच्यामुळे कसं आहे की डेट 30 ठेवायची होती. डेट जी होती ती 30 ठेवायची, 20 ते 22 मे ही डेट ठेवायची होती. त्यानुसार महावितरणने IBPSला सांगितलं की तुम्हाला की पेपर त्याच दिवशीला ठेवायचा आहे. पेपरसुद्धा तोच राहणार आहे, पण तो वेटेज बदलावा लागेल आता. कारण वेटेजचं कसं आहे की पेपर तोच ठेवायचा म्हणजे तुम्हाला वेटेज फक्त बदलायचं, वेटेज टेक्निकलचं जास्त करायचं होतं. त्यानुसार फक्त त्यांना सॉफ्टवेअरमध्ये बदल करायचे होते IBPSला आणि ते पॉसिबल आहे. पुढच्या 2, 4, 5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये ते पॉसिबल आहे. पण तो पेपर चेंज करणे, जर पेपर चेंज करायचा असतं 130 प्रश्न 150 मार्क जर आधीसारखा करायचा असतं तर आणखी डेट पोस्टपोन झाली असती, त्याच्यामध्ये वेळ गेला असता. त्यामुळे तसं न करता त्यांनी फक्त प्रश्न तेच ठेवले, क्वेश्चन पेपर तोच राहणार आहे जो आधी सेट झाला आहे तो, फक्त मार्कांमध्ये बदल केला आणि टेक्निकलला वेटेज जास्त दिलं. आणि हे चांगलं झालं आहे. कारण कसं आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की जो आधीचा पॅटर्न आला तर फारच चांगला आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून महावितरण IBPSचं म्हणा किंवा पॉलिटिकल प्रेशर म्हणा की त्यांना एनर्जी मिनिस्टर किंवा ऊर्जा मंत्रालयातून जे काही फोन कॉल्स आले त्यानुसार त्यांना हे चेंजेस करावं लागले. पुढे जे काही भरती येणार आहे JEE आणि टेक्निशियनचं त्याच्यामध्ये कदाचित नॉन टेक्निकलला जास्त महत्त्व राहू शकते, असं यांची आता प्रोसेस सुरू आहे किंवा प्रोसेस करतील ते पुढच्या काही दिवसामध्ये. नवीन रिक्रुटमेंट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला समजेल ते. तर यामध्ये आता टेक्निकलला वेटेज परत आलेलं आहे. टेक्निकलचे जे इम्पॉर्टंट पोर्शन होते ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं व्हिडिओमध्ये प्रिपरेशन स्ट्रॅटेजीच्या की आता इम्पॉर्टंट असं काहीच सांगता येणार नाही. कारण की शिफ्टमध्ये आहे, तुम्हाला कुठली शिफ्ट येते, कारण की साधारण 9 शिफ्ट होणार आहे किंवा 9 पेपर्स होणार आहे 3 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या वाट्याला कुठली शिफ्ट होते आणि त्या शिफ्टमध्ये कुठला कसा वेटेज येतं ते तुम्ही सांगू शकत नाही. परंतु माझ्या मते तरी डिस्ट्रीब्युशनच्या पेपरमध्ये पॉवर सिस्टीम म्हणजे जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन, त्यानंतर तुमचं मशीन्समध्ये फक्त ट्रान्सफॉर्मर आणि बेसिक इलेक्ट्रिकलचं सगळ्यात जास्त वेटेज राहणार आहे. त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा आणि बाकीचे जे चॅप्टर आहे म्हणजे याला महत्त्व द्या आणि बाकीचे जे चॅप्टर्स आहे त्याचंसुद्धा चांगलं ब्रशअप करून ठेवा, त्याचंसुद्धा रिव्हिजन करून ठेवा. कारण 20, 21, 22ला आहे त्याचा हॉल तिकीट्स पुढच्या काही दिवसामध्ये येऊनच जाईल. त्याच्यामुळे ते हॉल तिकीटच्या मागे लागू नका. हॉल तिकीट आपल्या mahadiscount.in या साईटवर येतेच, त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आता राहिलेला आहे आतापर्यंत की 0 मार्क कुठल्याच विषयामध्ये नको. त्यांनी जे काय आता नोटिफिकेशन कालच्या याच्यामध्ये दिलेलं आहे, प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे की 0 मार्क किंवा त्यापेक्षा कमी नको किंवा 0 मार्क नको असं म्हटलेलं आहे. 0 मार्क म्हणजे पूर्ण पेपरमध्ये 0 मार्क नाही, प्रत्येक विषयामध्ये 0 मार्क नको. फॉर एक्झाम्पल मराठी असेल, ॲप्टिट्यूड असेल, रिजनिंग असेल किंवा टेक्निकल असेल, या 4ही विषयामध्ये तुम्हाला 0पेक्षा किंवा 0पेक्षा कमी म्हणजे मायनस नको आणि 0 नको. परंतु असे बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांचं मराठी वीक आहे, ज्यांचं ॲप्टिट्यूड वीक आहे, ज्यांना जमत नाही, 80पैकी त्यांना 70 किंवा 65 जरी मार्क असले तरी त्यांचं सिलेक्शन होणार नाही जर मराठीमध्ये 0 असतील तर. त्याच्यामुळे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 0पेक्षा जास्त म्हणजे प्लसमध्ये मार्क्स पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर महापारेषण विद्युत सहाय्यकची जे काही भरती आहे त्याचा रिझल्टसुद्धा ऑलरेडी आपण बरेच दिवसापासून सांगत आलेलो आहे. आता जास्त वेळ राहिलेला नाही. आता पुढच्या 8 दिवसामध्ये 10 तारखेच्या आधी हा रिझल्ट बऱ्यापैकी लागून जाईल अशी एक आपल्याला एक शाश्वती मिळते आहे किंवा अशी एक खात्री मिळते आहे. बऱ्याचशा ठिकाणी ते सुद्धा प्रयत्न करण्यात आलेले आहे. रिझल्ट हा पेंडिंग होता, पण तो रिझल्ट हा जास्त डिले होणार नव्हता, ते सुद्धा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे. त्यानुसार रिझल्ट हा पुढच्या 8 दिवसामध्ये कधी पण लागू शकतो. महावितरणचा पेपर अतिशय महत्त्वाचा आहे. ज्यांचं महापारेषण वाईट गेलं असेल पेपर त्यांना चांगली संधी आहे. स्पेशली वायरमॅनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे चांगली संधी आहे. त्याच्यामुळे रात्रंदिवस एक करा. शेवटचे काही दिवस शिल्लक आहे, 12, 15, 16 दिवस शिल्लक आहे. त्या संधीचं सोनं करा, त्या वेळेचं सोनं करा आणि आपलं सिलेक्शन घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे जॉईनिंगपर्यंत आपली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.